नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीसॉच्या या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण एसटीआय प्रिलिम्स 2011 चे प्रश्न बघत आहोत. आपण आता प्रश्न घेऊयात. प्रश्न आहे, इसवी सन 1906 कलकत्ता राष्ट्रीय काँग्रेस सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. प्रश्न लक्षात घ्या, कोणत्या सेशन बद्दल आहे? 1906चं जे कलकत्ता राष्ट्रीय काँग्रेस सभेचं अधिवेशन होतं, त्याच्याबद्दलचा हा प्रश्न आहे. लक्षात घ्या, एकदम म्हणजे साधा आणि चांगला प्रश्न आहे. तर हे जे कलकत्त्याचं अधिवेशन 1906 मध्ये जे भरलं होतं, ओके, त्याचे अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी हे त्याचं उत्तर होतं, पण मी तुम्हाला याच्या मागची स्टोरी सुद्धा सांगणार आहे, लक्षात घ्या. तर झालं असं होतं की यावेळेला 1905 मध्ये आपल्याला माहिती आहे की वंगभंग चळवळ ज्याला आपण म्हणतो, स्वदेशी चळवळ आपण ज्याला म्हणतो, त्या स्वदेशी चळवळीची सुरुवात झाली होती, बरोबर आहे की नाही? आणि मग स्वदेशी चळवळीची सुरुवात जेव्हा झाली, ओके, ऑगस्ट 1905 मध्ये ही चळवळ सुरू झाली. 7 ऑगस्ट 1905 हा प्रिसाईज दिवस आहे, लक्षात ठेवायचा. स्वदेशी चळवळ ज्याला आपण वंगभंग आंदोलन म्हणतो, तर वंगभंग आंदोलन सुरू कधी झालं होतं तर लक्षात ठेवायचंय. वंगभंग आंदोलन जे होतं ते 7 ऑगस्ट, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. वंगभंग आंदोलनाची सुरुवात जी आहे ती 7 ऑगस्ट 1905 रोजी वंगभंग आंदोलन सुरू झालं होतं. 7 ऑगस्ट 1905, ओके, वंगभंग आंदोलन हे सुरू झालेलं आहे. ओके, वंगभंग चळवळ किंवा वंगभंग आंदोलन सुरू झालं होतं. आता मुद्दा हा होता, लक्षात घ्या, मुद्दा हा होता की वंगभंग आंदोलन जे होतं ते बंगालच्या मुद्द्यावर होतं, म्हणजे बंगालची फाळणी झाली म्हणून हे आंदोलन सुरू झालं की नाही. मग या आंदोलनाची व्याप्ती, ओके, बंगालपुरती ठेवायची का भारताच्या इतर भागात त्याचा विस्तार करायचा, याच्यावरून मवाळ आणि जहाल यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले होते. आणि झालं असं की मग डिसेंबर 1905 मध्ये जे इंडियन नॅशनल काँग्रेसचं सेशन भरलं होतं, ओके, मधल्या काळामध्ये काय झालं होतं, तर मधल्या काळामध्ये हा सुद्धा दिवस लक्षात ठेवायचा आहे. 16 ऑक्टोबर 1905 हा ऍक्च्युली वंगभंगाचा दिवस आहे, लक्षात घ्या. ओके, म्हणजे इथं तुम्हाला एक गोष्ट नेहमी लक्षात राहिली पाहिजे. ही गोष्ट काय आहे? ही गोष्ट अशी आहे की बंगालच्या फाळणी विरोधी चळवळ ही बंगालची फाळणी होण्याआधी सुरू झाली होती, नेहमी लक्षात ठेवायचं. वंगभंगाच्या आधी वंगभंग आंदोलन सुरू झालं होतं, हा मुद्दा इथं आपल्याला लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. वंगभंगाच्या आधी वंगभंग आंदोलन सुरू झालं होतं आणि हा दिवस मग बंगालमध्ये शोक दिन म्हणून, ओके, पाळला गेला होता. हा प्रश्न एक्झाम मध्ये बऱ्याचदा विचारलेला आहे. शोक दिन असं याला म्हटलं जातं. हा दिवस शोक दिन म्हणून पाळला गेला होता. ओके, तर 16 ऑक्टोबर 1905 रोजी वंगभंग झाला. आता मुद्दा होता की ही जी चळवळ होती ही बंगालपुरती मर्यादित ठेवायची आहे का तिची व्याप्ती भारतभर करायची. तर मग हा प्रश्न डिसेंबर 1905चं जे इंडियन नॅशनल काँग्रेसचं बनारस अधिवेशन भरलं होतं, ज्याचे अध्यक्ष गोपाळकृष्ण गोखले होते, लक्षात घ्या. बनारस अधिवेशनामध्ये, ओके, हा मुद्दा चर्चेला आला. ओके, त्याचे अध्यक्ष होते गोपाळकृष्ण गोखले. आणि आपल्याला माहिती आहे की गोपाळकृष्ण गोखले हे मवाळ नेते होते आणि त्यावेळेला काँग्रेसवर मवाळांचा प्रभाव असल्यामुळं, ओके, त्याला काँग्रेसने असा निर्णय घेतला की आंदोलनाची व्याप्ती बंगालपुरती मर्यादित ठेवायची. पण ही गोष्ट जहालांना मान्य असणं शक्यच नव्हतं. आणि त्याच्यामुळे झालं असं की लक्षात घ्या की भले काँग्रेसने निर्णय घेतला असेल की आंदोलनाची व्याप्ती ही काय म्हणू आपण त्याला की बंगालपुरती मर्यादित ठेवायची, प्रत्यक्षामध्ये मात्र आंदोलनाचा जो विस्तार होता तो भारताच्या विविध भागांमध्ये हा विस्तार घडून आला होता, लक्षात घ्या. आणि मग अशा परिस्थितीमध्ये म्हणजे या काळामध्ये काय झालं, या चळवळीचा विस्तार झाला. या चळवळीचा विस्तार झाला आणि अशा परिस्थितीमध्ये डिसेंबर 1906 मध्ये, ओके, डिसेंबर 1906 मध्ये आपल्याला काय दिसतं, इंडियन नॅशनल काँग्रेसचं कलकत्ता अधिवेशन भरलं होतं. कलकत्ता अधिवेशन भरलेलं आहे. हा मुद्दा महत्वाचा आहे. कलकत्ता अधिवेशनाचं आयोजन झालं. आता कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण असावेत हा पुढचा वादाचा मुद्दा होता आणि त्याला टिळकांचं नाव जोरात होतं. ही गोष्ट फार इंटरेस्टिंग, लक्षात घ्या. मी तुम्हाला एक मुद्दा सांगतो. टिळक हे काँग्रेसचे अध्यक्ष कधीच झालेले नाहीत, हे जसं तसं लक्षात ठेवायचं. आणि एक्झाम मध्ये आलं तर, ओके, मला थँक्यू म्हणायचं, लक्षात घ्या. ओके, न न विसरता थँक्यू म्हणा बरं का. ओके, तर टिळक हे काँग्रेसचे अध्यक्ष नव्हते कधी. अध्यक्षपदी टिळकांची निवड झाली नाही. पण एक प्रसंग असा होता की ज्या वेळेला टिळक हे काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून, ओके, त्यांची निवड होऊ शकली असते, त्या अधिवेशन होतं कलकत्त्याचं अधिवेशन. पण मग टिळक काँग्रेसचे अध्यक्ष बनले असते तर मग जहालांचा वर्चस्व काँग्रेसवर निर्माण झालं असतं, बरोबर आहे की नाही? आणि हे मवाळांना नको होतं म्हणून मग राजकारणामध्ये चक्र फिरली आणि दादाभाई नौरोजी, ओके, त्यावेळेला खूप वयोवृद्ध होते, ज्येष्ठ नेते होते, तर त्यांना विनंती करण्यात आली आणि त्याच्या परिणामी दादाभाई नौरोजींनी मग काँग्रेस अध्यक्षपद स्वीकारलं होतं. अशा प्रकारे 1906चं जे कलकत्ता अधिवेशन भरलं होतं त्याचे अध्यक्ष, ओके, भारताचे ज्याला आपण पितामह असं म्हणतो, ग्रँड ओल्ड मॅन ऑफ द इंडिया असं आपण ज्याला म्हणतो, ओके, ते पितामह, ओके, अशा प्रकारचे गुरुतुल्य व्यक्तिमत्व दादाभाई नौरोजी आता या काँग्रेसचे अध्यक्ष बनलेले आहेत. आणि म्हणून 1906च्या कलकत्ता राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी होते. आणि या अधिवेशनामध्ये दादाभाई नौरोजींनी काही महत्वाच्या, ओके, काय म्हणून आपण त्याला गोष्टी केल्या होत्या.
त्या गोष्टी कोणत्या होत्या? तर या ठिकाणी दादाभाई नौरोजींनी लक्षात घ्या, की संघर्ष करा, संघर्ष करा. म्हणजे संघर्षरत राहण्याचा संदेश त्यांनी दिला होता, लक्षात घ्या. संघर्षरत राहण्याचा संदेश दादाभाई नौरोजींनी दिला होता. हा पॉइंट आपल्यासाठी फार महत्वाचा आहे. या अधिवेशनामध्ये दादाभाई नौरोजींनी संघर्षरत राहण्याचा संदेश दिला होता. हे वाक्य लक्षात ठेवायचे. त्याचप्रमाणे याच अधिवेशनामध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसने चतुसूत्रीचा ठराव संमत केला होता. चतुसूत्रीचा ठराव, ज्यामध्ये 4 महत्वाचे मुद्दे होते. हे 4 महत्वाचे मुद्दे कोणते होते? तर पहिला महत्वाचा मुद्दा होता बहिष्कार. बहिष्काराला पूरक अशा प्रकारचा कार्यक्रम म्हणजे स्वदेशी, म्हणजे विदेशी वस्तूंवर बहिष्कार आणि त्याची जागा स्वदेशी वस्तूंनी घ्यायची. त्याचप्रमाणे राष्ट्रीय शिक्षणाला प्रोत्साहन द्यायचं. राष्ट्रीय शिक्षण आणि त्याचप्रमाणे स्वराज्याची मागणी लावून धरायची. या 4 कार्यक्रमांचा पुरस्कार करण्यात आला होता काँग्रेसच्या व्यासपीठावरून. आणि हा चतुसूत्रीचा ठराव संमत व्हावा यासाठी अत्यंत महत्वाची भूमिका ज्यांनी बजावली ते आपले नेते होते लोकमान्य टिळक. म्हणून हा मुद्दा महत्वाचा आहे. चालेल. आय होप तुम्हाला या प्रश्नाचं योग्य ते स्पष्टीकरण मिळालेलं असावं. थँक्यू.